आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून उमरज येथील सेगमेंटतील मुलांना अखेर मंजुरी यासाठी सुमारे 108 रुपये कोटीचा निधी मंजूर झाला आहे। गेली 25 वर्ष झालं उमरजकर उड्डाणपुलासाठी संघर्ष करत होते। या भागातील माझे आमदार म्हणत होते की उमरज येथे उड्डाणपूल होणारच नाही। मात्र गेली 2 वर्षाचे अखंड प्रयत्न आणि आमदार मनोजदादा घोरपडे हे आमदार झाल्यानंतर फक्त 11 महिन्यात या पुलाला मंजूर मिळून सुमारे 108 रुपये कोटीचा निधीही या पुलासाठी टाकला गेला आणि लवकरच या पुलाचे काम चालू होणार आहे याबाबतची माहिती देण्यासाठी उमरज येथे आज मनोजदादा घोरपडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। अवघ्या 11 महिन्यात या उड्डाणपुलासाठी सुमारे 108 कोटी रुपये तसेच इतर कामासाठी 30 कोटी असे एकूण सुमारे 140 कोटीच्या वर निधी उमरजसाठी मंजूर केला हे अत्यंत कौतुकास्पद आहे। याबाबत उमरजकर ग्रामस्थांच्या वतीने मनोजदादांचे अभिनंदन करण्यात आले। यासाठी उमरज स्वप्न आणि उमरज परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नॅशनल हायवे गावाच्या मधून जातोय, याला सेगमेंटल ब्रिज या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं बऱ्याच वेळा या ठिकाणी उपोषणं झाली, आंदोलनं झाली आणि त्या माध्यमातून खरं तर मला गेल्या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान प्रथमतः मी आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देईन की त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी जवळपास 107.98 कोटी प्लस GST अशा पद्धतीनं जवळपास 125 कोटी रुपयापेक्षा जास्तीचं काम आज या उमरज नगरीमध्ये या उड्डाणपुलाच्या माध्यमातून होतंय। त्याबद्दल प्रथमतः मी गडकरी साहेब तसंच देशामध्ये आपले जे काही पंतप्रधान ज्यांनी भारत देशाला एक अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाच्या उंचीवर नेलं ते नरेंद्रजी मोदी साहेब यांना या ठिकाणी खूप असे धन्यवाद देतो। यामध्ये आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही दिल्लीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागला त्या ठिकाणी त्यांची सुद्धा या प्रोजेक्टमध्ये मला मदत झाली आणि या उमरजकरांचं जे स्वप्न होतं ते 1 वर्षाच्या मी आमदार झाल्यानंतर पूर्ण करण्यामध्ये जे यश आले त्याचा मला फार आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे। तुम्हाला तर काय विचारायचं ते विचारा। उद्देश आहे कुठनं कुठंपर्यंत होणार आहे आणि काय त्याचे नियोजन असणार आहे? सरासरी हा उड्डाणपूल होताना तारळी नदीच्या तिथं अप होणार आहे आणि या बाजूला उत्तरमण नदी तिथं तो खाली उतरणार आहे। जवळपास जो सेगमेंटल म्हणजे पारदर्शक जो ब्रिज आहे तो 800 मीटर अंतर सेगमेंटलचा असणार आहे। उताराचं जे अंतर आहे असं मिळून 1200 मीटरचा हा ब्रिज या ठिकाणी होतोय। त्याची कॉस्ट 107.98 कोटी प्लस GST आणि त्यामध्ये जर आणखी काय कमी जास्त लागलं तर या ठिकाणी त्या सुद्धा गोष्टी आपण करणार आहे। परंतु ह्याचं नियोजन करताना अतिशय प्रॉपर आपण केलेलं आहे। त्यामध्ये वर 6 लेन असणार आहेत, खाली 8 लेन असणार आहेत, म्हणजे जवळपास 14 लेन आता वापरामध्ये येणार आहेत आणि जे काय उमरजकरांचं जवळपास 40 ते 45 हजार पॉप्युलेशन या ठिकाणी आहे। त्यावेळेला सुद्धा गडकरी साहेबांनी हे समजून सांगितलं की उमरज गाव हे 2 विभागामध्ये जुनं गाव आणि नवीन जे बसलेलं असे जवळपास 45 ते 50 हजार लोकसंख्या इंटरनल ये जा करत असते। त्याच पद्धतीनं या ठिकाणी कारखाने 4 ते 5 ऊसाचे कारखाने आहेत, त्याची वाहतूक या रोडवरून सर्व्हिस रोडवरून चालत असते, मेन रोडवरून चालत असते। त्याच पद्धतीनं जवळपास 3 जिल्हा मार्ग आणि 1 राज्य रस्ता सुद्धा या ठिकाणी उमरज नगरीमध्ये पास करून जातोय। आता खरं तर मल्हारपेठ पंढरपूर हा रस्ता सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा हॅमच्या माध्यमातून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून होतोय आणि त्याला सुद्धा जवळपास 503 कोटीचं हे काम आता प्रगतीपथावर आहे। त्यामुळं इंटरनल जे काही याच्या अगोदर जर आपण बघितलं तर बाजारपेठेला फार मोठा अडथळा, व्यवस्थित सर्व्हिस रोड 2 लेनचे आहेत, 2-2 4 लेन आणि त्याच्यावर पार्किंग, बाजारपेठ या सगळ्या गोष्टीमुळं फार मोठी अडचण होत होती। परंतु आपल्याला आता 8 लेन यासाठी वापरायला मिळणार आहे। त्यामुळं उमरजमधील जे काय वाहतुकीची कोंडी आहे या निमित्तानं कायमची या ठिकाणी मिटणार आहे। त्यालाच आलायड आता माझं सुद्धा कायम प्रयत्न आहे
की उमरजला या ठिकाणी अप्पर तहसील झालं पाहिजे, या उमरज नगरीमध्ये नगरपंचायत झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा चालू आहे. अप्पर तहसील हे महाराष्ट्रामध्ये तर जवळपास 54 अप्पर तहसील नवीन डिक्लेअर होत आहेत आणि जवळपास 7 उपजिल्हा कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पण होणार आहेत आणि त्यावेळेला एकाच वेळेला त्यामध्ये आपलं सुद्धा नोटिफिकेशन त्यामध्ये निघणार आहे आणि उमरज अप्पर तहसील लवकरच केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सब रजिस्टर ऑफिसच्या इमारतीचं सुद्धा आपलं नियोजन चाललेलं आहे. तसंच कालच्या जवळपास नाबार्डच्या माध्यमातून आणि CRFच्या माध्यमातून आम्ही कोपर्डे, वेनेगाव आणि काशीळ असा जवळपास 60 कोटी रुपयांचा ह्या 2 नदीच्या संगमावर पूल बांधतोय की जेणेकरून काशीळच्या पलीकडची ज्या वेनेगाव असेल, कोपर्डे पलीकड तारगाव वगैरे यांना सुद्धा अतिशय जवळ आणि लवकरात लवकर हायवेवर येता येईल. त्या माध्यमातून उमरजचं महत्व सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं वाढण्याच्या दृष्टिकोनातून आजूबाजूचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं करण्याचं नियोजन या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्याचं चालू आहे. आता पूल सेगमेंटल आहे, पारदर्शक आहे का भराव आहे मंजूर झाली? हा जो पूल आहे हा सेम सेगमेंटल आपला कराडचं जे डिझाईन आहे ते सेम डिझाईन आपण या ठिकाणी करतोय. त्यामुळं आता जो कराडला झालाय त्याच पद्धतीचा या ठिकाणी सेगमेंटल ब्रिज आपण इथं मंजूर केलेला आहे. 107 कोटी जवळपास 108 कोटीचा पूल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी निविदा जाहीर करताना 2 गोष्टी अंतर्भूत केल्या, एक सेवा रस्ता आणि स्लीप रोड. तर स्लीप रोडची संकल्पना अशी आहे की तुमच्या सेवा रस्त्याला पॅरलल स्लीप रोड चालणार, त्या स्लीप रोडवरनं तुमची गाडी सेवा रस्ता जाणार, नंतर हायवेवर जाणार. पण आता उमरजमध्ये तेवढी जागा दादा मिळणार का आपल्याला, उपलब्ध होती का? ज्या वेळेला आपण वरून 6 लेन जाणार आहे त्यावेळेला स्लीप रोडला सुद्धा जागा भरपूर उपलब्ध होईल. तशी रुंदी जर आपण बघितली तर सफिशियंट आहे. कराडमध्ये जे आपण रुंदी आहे ती सेम रुंदी आज सुद्धा शेवा रस्ता आणि मधल्या रस्त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सेम आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं कराडमध्ये आता अलीकडे 4 लेन, पलीकडे 4 लेन अशा पद्धतीनं जे झालंय, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मध्ये ओपनिंग्स पाहिजेत, कारण स्लीप रोडवरनं सेवा रस्त्यावर जाणं असेल किंवा इंटरनल आपल्याला अलीकडे पलीकडे करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या चुका मागं काही ठिकाणी झालेत, जे काही लेवलचे प्रॉब्लेम होते तर त्या सुद्धा आम्ही याचा डिटेल सर्वे करायला लावला की जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं, रस्ता खालून जातो, बाजूचं सर्व जे रस्ते आहेत किंवा इमारती त्या हाईटला जातात, तर ते जेवढं काय मॅच करता येईल त्याचं मॅक्झिमम मॅच करण्याचा आपण यामध्ये प्रयत्न केलेला आहे. कारण आपण जवळपास 8-10 महिन्यामध्ये इथली आपली उमरजची ग्रामपंचायत असेल त्यांचा सुद्धा कायम पाठपुरावा यामध्ये असायचा. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते असेल, आपण सर्व वार्ताहर या सर्वांनीच यामध्ये अतिशय ताकदीनं सहकार्य केलंय. त्यांनी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यावेळेला संबंधित NHAIचे सर्व अधिकारी त्यांना घेऊन आपण बऱ्याच वेळा मीटिंग सुद्धा केलेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसलीही चूक राहणार नाही. जर आपण नियोजन केलं, अजूनही जर काय काम करताना लक्षात आलं कमी जास्त बदल करायचे तर ते सुद्धा आपण करून देऊ त्यामध्ये. आता आणखीन एक विषय असा होता, आता आपलं सर्व्हिस रोड होतोय, स्लीप रोड होतोय मान्य, आता रेग्युलरमध्ये ज्या गाड्या साईडला पार्किंग वगैरे केल्या जातात किंवा खालून जाणाऱ्या वाहनात, आता मग तुम्ही बोला ऊस वाहतूक वगैरे आहे, पण त्यासाठी पार्किंगची वेगळी व्यवस्था काय? आता आपल्याला बेसिकली जो आता आपला सर्व्हिस रोड आहे त्याच्या बाहेर जायला आपल्याकडे स्कोप नाही. आज आपण सेगमेंटल ब्रिजला मला त्यावेळेला गडकरी साहेबांनी हेच विचारलं होतं, तुम्ही जर आम्हाला जर तिथं जागा उपलब्ध करून दिली तर तुम्हाला सेगमेंटल ब्रिज कशाला पाहिजे, मी खाली रुंदीकरण करून देतो, तुम्ही जेवढं सांगाल तेवढं. तर आता उमरजची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला बाजूला जायला कुठेही स्कोप नाही. त्यामुळे तर आपण हा डिसिजन घेतलेला आहे की आपल्याला सेगमेंटल ब्रिज पाहिजे. आणि आज ज्या वेळेला 2 लेनच्या ऐवजी आपल्याला त्याच्यात आणखी जर ॲडिशनल लेन आपल्याला उपलब्ध झाल्या तर ऑटोमॅटिक पार्किंगला सुद्धा आपण सेंटरमध्ये काही प्रोव्हिजन्स त्यामध्ये करू शकतो. आता जसं की सातारमध्ये सुद्धा आपण बघतोय ब्रिजच्या खाली बऱ्याच ठिकाणी पार्किंगचा सुद्धा प्रश्न त्यामुळे थोडाफार मिटणार आहे. म्हणजे सगळा 100% मिटेल असं नाही, पण मॅक्झिमम तिथला जो पार्किंगचे विषय आहेत त्याच पद्धतीनं व्यावसायिकांना सुद्धा व्यवसाय करताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. तर त्या अडचणी ह्या माध्यमातून 100% सुटतील. आणि तुम्हाला जर प्रेझेंटेशन जर बघायचं असेल तर आपण
अगोदर तुम्हाला प्रेझेंटेशन सुद्धा द्यायला लावू की जेणेकरून आणखी काय आपल्या सूचना असतील तर त्यामध्ये आपण 100% त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करता येईल. प्रेझेंटेशन बघायला मिळेल ग्रामस्थांना आणि बऱ्यापैकी मीडिया सेक्टरला पण निवेदन निघाले दादा, साधारण कामाला कधी सुरुवात होईल? निवेदन निघाली पण सुरुवात कधी होईल कामाला प्रत्यक्षात? कामाला आता प्रत्यक्षात आता टेंडर नोटीस पिरियड 2 महिन्याचा आहे. म्हणजे हा आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना, जानेवारीमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्याची वर्क ऑर्डर मिळेल आणि लगेच काम सुरू करता येईल. कारण आता हा जो पोर्शन आहे हा पूर्वीचं जे त्यांचं नियोजन होतं, खरं तर ह्या सर्व गोष्टी पूर्वीच अंतर्भूत करायला पाहिजे होत्या, पण त्या न केल्यामुळं तो भाग आता कम्प्लीट आपण त्या जुन्या टेंडरमधून वगळला आहे आणि त्यामध्ये हे वेगळंच टेंडर आपण काढून घेतलेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात ह्या वर्षी काही फार कामं नाही, त्यामुळे याला गती फार फास्ट मिळेल. जो कोल्हापूरचा एक ब्रिज आहे आपला इथं उंब्रज ब्रिज आणि पुणे तो जो आपला एक्सप्रेस हायवे आहे त्याला एक जवळपास 32 किलोमीटरचा तो सुद्धा असे, आणि विदर्भमध्ये एक असे 4च कामं यावर्षी नवीन महाराष्ट्रात आले. त्यामध्ये हे आपलं एक काम आहे, त्यामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी, त्याच पद्धतीनं त्यांचे जे तांत्रिक सल्लागार आहेत आदरणीय ठेंग साहेब, त्यांचं सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ब्रिजच्या माध्यमातून मिळालंय. तसंच कदम साहेबांचं आणि सर्वच NHAIच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे. अगदी एवढंच उंब्रजच असं नाही तर अगदी आपला पालच्या खंडोबाला जायला काशिळमध्ये सुद्धा जो अंडरपास होता तो सुद्धा जवळपास 5.5 मीटर बाय 20 मीटरचा आता आपण करून घेतलाय. ते सुद्धा पूर्वीच्या आराखड्यामध्ये नव्हता. नागठाण्याला जवळपास 6 मीटर बाय 20 मीटरचा ॲडिशनल एक अंडरपास दिलाय. बोरगावला एक अंडरपास 20 मीटर बाय 6 मीटरचा दिलाय. आतीतला जवळपास 4.5 मीटर बाय 15 मीटरचा एक ॲडिशनल अंडरपास आपण करून घेतला. त्याच पद्धतीनं निसराळेला सुद्धा त्या ठिकाणी 20 मीटर बाय 6 मीटरचा अंडरपास हे आपण ॲडिशनल यामध्ये करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जे नॅशनल हायवे अथॉरिटी NHAIचं फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. खरं तर या गोष्टी पूर्वीच्या आराखड्यात जर घेतल्या असत्या तर ह्याला ॲडिशनल ताकद लावायची, आपल्याला आंदोलन करायची कसली गरज पडली नसते ना आपल्याला गुन्हे पण दाखल झाले नसते. खरं तर थोडं पण वेळेत झालो. मी आमदार टायमिंगमध्ये तुम्ही मला केलं, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टीकडे, कारण पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी तर ते सरपंच आहेत, त्यांना सांगितलं होतं बोलवून की तुम्ही कामाला अजिबात अडथळा आणू नका, ह्यात काय असं काय होत नसतंय. नाही ते तुम्ही काम थांबवलं होतं ना नदीवरची ब्रिज पाडायचे वगैरे बाकीचे थांबवले, त्यावेळेला बोलवून सांगितलेलं तिथं काय सेगमेंटल ब्रिज वगैरे होत नसतो, तुम्ही काय असलं करू नका, कायदा हातात घेऊ नका. त्यानंतर सुद्धा उंब्रजकरांची सुद्धा तीव्र इच्छाशक्ती होती आणि त्या माध्यमातून हायवेला पण रास्ता रोको केलं. त्या रास्ता रोकोला मी पण त्यावेळेला आलो होतो. तसं हायवेवर आपल्याला चढून देत नव्हतं आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा तुम्ही या ठिकाणी काय हा असा प्रकार करू नका, आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं तर राजकारणात आमच्या 302 पण दाखल झालेला आहे, त्यामुळं ह्या गुन्ह्यानं काय मला काय फार मोठा फरक पडत नाही, तर माझ्यावर पहिला दाखल करा मग बाकीच्यानं तुम्ही घ्या. त्या पद्धतीने ते गुन्हे दाखल झाले, पण त्याचं वाईट अजिबात वाटत नाही, कारण त्यात 2 महिन्यातच मी आमदार झालो आणि खऱ्या अर्थानं पहिलंच अधिवेशन नागपूरला झालं. म्हणजे ह्या कामाला योगायोग सुद्धा अतिशय चांगले आले आणि हे जे अशक्य होतं ते त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते शक्य झालं. दादा 2004 साली उंब्रज कृती समिती आणि भाजपचे नेते काकासाहेब मावणी यांनी उपोषण केलं होतं. माझ्यामध्ये साळुंगेंना सुरेशरावांना माहिती आहे, भावना पण माहिती आहे. त्याच उपोषणमध्ये भाजपच पुढे होतं. आता उड्डाणपूल मंजूर व्हायला पण भाजपच पुढे आहे. हा एक योगायोग म्हणायला हरकत नाही काय तुमच्या माध्यमातून? नाही पण दोन्ही वेळा भाजप आहे भाऊ, असं नाही, दोन्ही वेळेला भाजपच पुढे आहे असं म्हणून चालणार नाही. आता भाऊ सगळी नाही, भाऊ भाजपचीच आहे. नाही तेच की, म्हणून तर म्हणा तो उलट मॉप वाढला ना आपला तुमचा भाजपचा. फार चांगल्या पद्धतीनं आपण यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. मी असं मुळीच म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला यामध्ये, परंतु सर्वच घटकांनी अगदी यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे काम करणारे सगळ्यांनीच यामध्ये प्रत्येकाची मनापासून तीव्र इच्छा होती की
की जुन्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. आणि आता हे 6 लेनिंगचं काम चालू आहे, त्यामध्ये जर झालं तरच होणार, नाहीतर पुन्हा होऊच शकत नव्हतं अशी परिस्थिती तयार झाली होती. आणि ती गरज ओळखून खरं तर चांगल्या पद्धतीनं त्याला एक जनाधारात किंवा लोकांचा पाठिंबा मिळाला आणि योगायोगानं आपलं पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार आलं, केंद्रामध्ये आपलं सरकार आलं आणि त्याचा सकारात्मक परिणाम या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजे उमरजचा हा सेगमेंटल ब्रिज आहे. त्याच पद्धतीनं आज उमरज नगरीसाठी आपण 2.25 कोटी मागच्या बजेटला सुद्धा आपण तरतूद केली. विश्रामगृहाचं पण काम आता टेंडर झालंय, ते पण काम आपण या ठिकाणी चालू करतोय. जवळपास 4.71 कोटी रुपये म्हणजे जवळपास 4.25 कोटी रुपये या ठिकाणी जे आपल्या नदीला संरक्षक भिंत बांधण्याचं जे बऱ्याच वर्षाचा एक प्रलंबित विषय होता, तो सुद्धा आता मार्गस्थ झालाय. त्याचं सुद्धा आता प्रशासकीय मान्यता मिळाली, त्याचं सुद्धा टेंडर होईल. आणि इतर असं सगळा जर हिशेब केला तर चांगल्या पद्धतीनं उमरजला जवळपास अगदी हे जर काम ह्यात पकडलं तर 141 कोटीची कामं हे उमरज नगरीशी संबंधित आहेत. मग अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचे काय विषय असतील, ह्या बाकीचं आता विश्रामगृह आहे, या पुलाचं सेगमेंटल ब्रिजचं काम झालंय, शेतीच्या पाण्याचा सुद्धा जो काय 100 मीटर हेडचा विषय आहे. ऍक्च्युली पाल आणि इंदोरी ह्या 2 उपसा सिंचन योजनेला बऱ्याच वर्षापूर्वीपासून मागणी होती, पण ती सुद्धा मागणी चुकीचीच होती. मी तुम्हाला सांगतो 100 मीटर हेडची. कारण आता पाल योजना ही जर आपल्याला या ठिकाणी चोरजवाडीला पाणी द्यायचं असेल तर 145 मीटर हेडला न्यावी लागते. त्यावेळेला तिथं ते संपूर्ण सर्व क्षेत्र पाण्याखाली येते. त्याचं सुद्धा नियोजन झालंय, त्याचं तत्वता मान्यता आपल्याला पाणी आरक्षणाला मिळालेली आहे, त्याचं सर्वेक्षण झालंय आणि आता ते सुद्धा टेंडर प्रोसेसमध्ये पाल आणि इंदोली योजना सुद्धा जवळपास 135 मीटर हेडला आपल्याला जावं लागतंय. त्यावेळेला जो काय उमरजच्या वरचा भाग आहे तो संपूर्ण या ठिकाणी फॉरेस्ट पर्यंतचा पाण्याखाली येतोय आणि त्याचा आपोआपच उपयोग या ठिकाणी उमरजला पण होणार आहे. कारण पर्क्युलेशन शेवटी खाली होणार आहे, वॉटर टेबल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे या उमरजच्या बाजूला ज्या ज्या काय काम आपल्याला मॅक्झिमम करता येतील. आत्ताच या पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांना मी गणेशवाडी नागठाणे या योजनेला जवळपास 25 कोटी रुपयाचं टेंडर झालेलं आहे, तिथलं भूमिपूजनाला आणतोय. त्याच पद्धतीनं तिथंच शेजारी आता काशीळ तसंच समर्थका उपसा सिंचन ह्या सुद्धा जवळपास 250 कोटीच्या योजना मंजूर होत आहेत. तसंच आता भुयेचेवाडीचा जो आपण गेल्या पावसाळ्यामध्ये केटीवेअर वाहून गेला आहे, तिथं सुद्धा आपण बॅरेजचं प्रपोजल आता सीडो नाशिकला आहे, ते सुद्धा जवळपास 100 कोटीच्या आसपास त्याचं सुद्धा बजेट जाते आणि ते सुद्धा येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये आपण ते मंजूर करून त्याच्यावरून अलीकडनं भुयाचेवाडीवरून पलीकडे कवठेला 40 टनाची गाडी त्यावरूनच गेली पाहिजे आणि इलेक्ट्रिक दरवाजे त्याला येतील, जेणेकरून पाणी सोडायचं असलं अडवायचं असलं. अशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्राकडे चांगल्या पद्धतीनं या 1 वर्षामध्ये काम करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता उमरजला सेगमेंट जो मंजूर झाले, या विषयावरती गेले 20 वर्ष राजकारण चाललं आणि ज्यावेळेस आपण रास्ता रोको केला त्यावेळेस आपले माझ्या आमदारांनी सांगितलं की ते होणार नाही. त्यांचं बरोबर होतं, ते त्यांच्याकडून होणं शक्य नव्हतं. कारण 25 वर्षामध्ये त्यांनी असं कोणतंच भरीव काम केलं नाही. फक्त उमरजला भरीव पूल टाकायचं काम केलं, ज्या माध्यमातून इथल्या व्यापाऱ्यांना, शाळकरी मुलांना, शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना गेले 20 वर्ष तोंड द्यावं लागलं. त्याच्या सगळ्या अडचणीतून आणि त्रासातून दादा तुमच्या योगदानानं आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यामुळं सेगमेंटल ब्रिजचे 108 कोटीची निविदा आपण आज काढली. त्याबद्दल उमरजकरांतर्फे व उमरज पंचक्रोशीतर्फे माननीय मनोजदादा घोरपडे यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. येणाऱ्या काळात असेच 108 कोटीची. तर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दादा तुमच्या पाठीशी उभं राहिलेलं अख्खं उमरज गाव आणि उमरज पंचक्रोशी ही तुमची ताकद ठरली आणि या ताकदीच्या जीवावर आज इथे 108 कोटीचं काम केलेलं आहे. तसाच उमरजचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आमचे आता सरपंच आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये यांची सुद्धा हे संपणार आहे. तर योगराज सरपंच
हे उमरजचे शेवटचे सरपंच असावे, म्हणजे आम्हाला उमरज नगरपंचायत आणि तहसील कार्यालय व्हावं हे आमच्या उमरजवासियांच्या खूप खूप मोठी प्रार्थना. आणि त्या माध्यमातून आपण 108 कोटीचा निधी आणला तर येणाऱ्या काळात हजारो कोटीचा निधी येऊन उमरजला पुणे मुंबई सारखं गतवैभव प्राप्त व्हावं हीच आमच्या उमरजवासियांतर्फे प्रार्थना. आपण आता सर्व उमरजकर मिळून दादांचा आभार मानणार आहोत आणि दादांना बेडे भरवणार आहोत. ते निघणारच, बरोबर. पण बेसिक जो आता सेवा रस्ता आहे त्याच्या बाहेर जाणार नाही अशा पद्धतीनंच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य व्यापारी आहेत की कोणाचीही कसल्याही पद्धतीची पडझड त्या ठिकाणी होऊ नये याचा आपण विचार करून त्या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. मग ते पुरेसं रुंदीकरण बसणार का तेवढं? त्या ठिकाणी एखादा 1.5 मीटर इकडं तिकडं होईल, अगदीच अजिबात होणार नाही असा विषय नाही, मग ते फार रेअर ठिकाणी होईल, असं काही मेजर ठिकाणी होईल अशी परिस्थिती नाही. त्या पद्धतीने काम होणार की आता गटर आहेत त्याच लेवलला काम? नवीन ऍक्विजिशन आपण यात केलेलंच नाही आणि करत पण नाही. त्यामुळं जसं सांगितलं आता सरपंचांनी तसं 48 मीटर हायएस्ट आपण बाहेर जाणार आहे आणि मेजर ठिकाणी 48 मीटर आता रुंदी मिळते. क्वचित एखाद्या ठिकाणी 45 मीटर, क्वचित एखाद्या ठिकाणी 45 मीटर आहे. त्यात सुद्धा काय एखादा 1.5 मीटर गरज असेल तिथं थोडंफार काय झालं, मसूरचा पूल इंदोलीचा पूल बांधताना 2-2.5 वर्ष प्रचंड वाहतूक कोण अगदी 5-5 किलोमीटर वाहनाच्या रांगा लावायच्या. त्याच्यापेक्षा उमरजची परिस्थिती गंभीर असणार आहे. राज्यमार्ग आहे, बाकीची वर्दळ आहे, बाजारपेठेचं गाव आहे, त्याच्यामुळं काम होतोपर्यंत खाली चांगल्या पद्धतीचं रुंदीकरण करावं लागणार. आता ठराविक दिवस जोपर्यंत आपला हा भराव जो आहे पूर्वीचा, हा भराव उचलला की ऑटोमॅटिक त्याला आपण आतल्या बाजूला लेन तयार करणार आहे आणि एकदा ट्रॅफिकला 3 लेन मिळाले तरी पुष्कळ आहे आणि आपल्याला शहरासाठी 4 लेनची गरज राहील. पण थोडे काय 1.5 वर्ष आपल्याला तो त्रास सहन करावा लागणार आहे आणि हळूहळू एकदा भराव उचलला गेला आणि आता त्याला एक ॲडिशनल लेन तयार झाली की तेवढं त्रास होणार नाही. झटपटीनं आपलं अंतर कराड एवढं नाही, हे अंतर आपलं 1200 ते 1300 मीटरचं अंतर आहे. त्यामुळे तरी उत्तर माणसं बाकीची कामं उरकून एवढ्यासाठीच घेतली पाहिजेत, कारण पुन्हा जर ती आणखी 1-1.5 किलोमीटर अंतर वाढलं त्यात तर ती लांबी जितकी वाढेल तेवढं ते एखादं वाहन जरी तिथं बंद पडलं ते ऑटोमॅटिक सगळं ब्लॉक होऊन जातं. महत्वाचा प्रश्न असा आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील म्हणजे माजी खासदार, त्यांनी उड्डाणपुलाच्या याच्यासाठी अनेक वेळा गडकरी साहेबांकडे मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीच काय झाली? शेवटी कुठलाही गोष्ट होताना त्यासाठी फार प्रामाणिक पाठपुरावा करावा लागतो. त्यांनी सुद्धा केला असेल, म्हणजे आम्ही असं म्हणत नाही त्यांनी केला नसेल, पण योग्य वेळ यावी लागते. ती योग्य वेळ परवा दिवशी आहे. त्यांना पाठपुरावा करायचा असेल तर मार्चला 21ला एक मिटिंग झालेली हायवेची. त्या हायवेच्या मिटिंगमध्ये या मागण्या आपण आपल्या मागण्या 2017 पासून प्रलंबित आहेत, म्हणजे मागच्या बॉडीपासून. त्यांना पाठपुरावा मागील लोकप्रतिनिधींनी करायचाच होता. आपल्याला जे आपल्या कनेक्टेड होती त्यांना त्यावेळी संधी होती ही मांडायचं. त्यावेळी त्यांनी उमरजसाठी फक्त एक पाटण ते कटण्यातला एक ब्रिज आपला शिवड्यात आहे तेवढाच मागितलेलं. त्यांनी उमरजसाठी काही एक्स्ट्रा मागितलं मुळात आहे या कंडिशनला ठेवायचं. मुळात डीपीआर तयार होताना जर त्याच वेळेला जर यांनी मागणी केली असती तर आता जेवढा त्रास झाला मंजुरीसाठी त्यापेक्षा सहज मागणी असताना केलं. आज मी तुम्हाला काय सांगितलं, मागं सुद्धा ही गरज होतीच. आज पाल फार मोठं देवस्थान आहे. आज पाल देवस्थानच्या अनुषंगाने तिथं रुंदीकरण होणं गरजेचं होतं. इतर अंडरपास सुद्धा खरं तर याचं कॉन्क्रिटीकरण वगैरे झालं नाही तर पेरले वगैरे तुम्हाला मी सगळेच अंडरपास त्यामध्ये घ्यायचा विषय होता, पण कामच बऱ्यापैकी पुढे झालेली होती. त्यामुळे ते आपल्याला घेता आलं नाही. ते काय भविष्यात सुद्धा आपण घेऊ शकतो, पण आज ह्या प्रोजेक्टमध्ये झालं तर ऍडिशनल इतर एफर्ट्स घ्यायची काही गरज लागत नाही. हे जर डीपीआरलाच घेतलं असतं की आम्हाला उमरजला तुम्हाला सेगमेंटल ब्रिज द्यावाच लागेल, आज जर आपण नंतर त्यात इन्क्लूड करू शकतो तर त्यावेळेला पण झालंच असतं ना. 2 वर्षापूर्वी सर्वपक्षीय आंदोलन झालं, तुम्ही प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला, गुन्हाही दाखल झाला. 11 महिने झाले तुम्हाला आमदार होऊन. तुम्हाला उड्डाणपूल मंजूर करून आल्यानंतर हे सगळ्यात मोठं यश वाटतंय? 100% मी मागाशीच पहिल्यांदा सांगितलं की हे उमरजकरांचं बऱ्याच वर्षाचं स्वप्न आज या माध्यमातून पूर्ण होतंय.
आणि त्याला मी पाठपुरावा केल्यानंतर आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने यश येतंय. त्यामुळे मला त्याचा अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे. आणि त्यांनी बरं का 2 वर्षापूर्वी सर्व्हिस रस्ते ही ती त्यांच्या ह्याच्यात चालू ते पुढं करून दिलं नाही. आणि त्यावेळेला तुम्ही घेतलेला स्टँड पण तुमचा बरोबर होता. ज्या वेळेला जर अपोज झालं नसतं तर मे बी सेगमेंटल ब्रिज ही स्वप्नच राहिलं असतं. ते काही सत्यात आलं नसतं. ज्या त्या वेळेला समजा इथली ग्रामपंचायत बॉडी असेल, सर्व सामाजिक कार्यकर्ते असेल, तुम्ही मंडळींनी फुटवलेला आवाज, त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा परिपाक यामध्ये आहे. आपल्या सर्वांचे एफर्ट्स या ठिकाणी कामी आलेत असं मला यात सांगायचं. महात्मा गांधी असतील, महिला महाविद्यालयात 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटल्या तर प्रचंड गरज. त्या रस्त्याची अवस्था फार गंभीर आहे. तो ह्याचा पाणी पुरवठा योजनेचा ठेकेदार आठवड्याच्या घरापुढं 4 दिवसाला खड्डा असतो. आज तो खड्डा आता जरी तुम्ही गेला तरी 2 ते 2.5 फुटाचा खड्डा आहे. त्या रस्त्यासाठी जर तुम्ही विशेष लक्ष दिलं तर मुलांचं जाण्याला सुख करू शकतो. बाकी काय आता जलजीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ही कामं चालू आहेत आणि बऱ्याचशा स्कीम ह्या त्यावेळेला एक मोदीजींचं स्वप्न होतं की 2024 पर्यंत हर घर नल से जल ह्या संकल्पनेनं प्रत्येक घरामध्ये नळानं पाणी मिळालं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं थोडंसं त्याची ज्या वेळेला एस्टिमेट्स वगैरे झाली ते ग्राउंडवर उतरून जी व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्यामुळं काही अडचणी आहेत का तर त्या योजनेमध्ये आल्यात अडचणी. परंतु माझं कायम वरचेवर लक्ष असतंय की प्रत्येक वेळेला आता पालची जी योजना झाली इथं आता मदन भाऊ बसलेत, त्यांनी ती योजना केली. अख्ख्या महाराष्ट्रातली म्हणजे आयडियल योजना पालची झाली आणि त्याच पद्धतीची योजना तुमची उमरेजची सुद्धा आम्ही करून घेणार आहे. बऱ्यापैकी काम झालंय आणि आपल्या मंडळींचं सर्वांचंच आज ग्रामपंचायत बॉडी असेल सर्वांचं लक्ष आहे या योजनेवर सुद्धा कायम. आणि त्या अनुषंगानं इथंच माझ्या माहितीनं 10 ते 12 मीटिंग आजपर्यंत झाल्यात. ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्या त्या वेळेला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आता जितक्या लवकर आपल्याला हा विषय संपवता येईल तो संपवायचा आहे. त्यांच्याकडून जे काय करून घेता येईल, ज्या काय आपण आता पाईपलाईनच्या चारी काढलेल्या आहेत त्या मोजून घेण्याच्या संदर्भात ते सुद्धा करू. आणि आता आपण सुद्धा तिथं पैसे टाकले नव्हते एवढ्यासाठी की आपण रस्ते करणार पुन्हा खोदणार. आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याला ऑलरेडी तो पुढं जाणारा अंधारवाडी वगैरे असा प्रमुख जिल्हा मार्ग येतो. त्यामुळे त्याला बजेटला चांगल्या पद्धतीची तरतूद करायचं माझं नियोजन आहे. जेणेकरून कॉन्क्रीट रोड तो जर रहिवाशी वस्ती आहे तोपर्यंत घेतला तर कायमस्वरूपीचाच हा प्रश्न सुटणार आहे. आणि जे गटर्स आहेत ते सुद्धा जर आपण पाईपचे बंदिस्त गटर केले तर रुंदी पण अजून वाढणार आहे. त्या पद्धतीचं नियोजन आपण करणार आहे. फक्त आता त्याला अधिवेशन आता हे आचारसंहिता काही गोष्टींचा ह्या झाल्यानंतर आपण करून घेऊ चांगल्या पद्धतीने. भाऊ बोलणार आहे का? नाव घ्या की म्हटले की आमदार काय आता काय आपला म्हणजे विषय संपला. निधी नाही नळ कनेक्शन नळ कनेक्शन नळ कनेक्शनच्या निधीसाठी सुद्धा तुमचं जे काय मीटर आपल्याला बसवायचे त्यासाठी सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीनं चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केला. जिथं गरज लागेल तिथं मी सुद्धा त्यांना मदत करतोय की जेणेकरून उमरजकरांच्या खिशाला चाट अजिबात लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची चाललेली आहे. फक्त काय पाणी योजनेमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड सुरुवातीला कुठलेच केलेले नाही. त्यामुळे आता ऍडिशनल करायचं म्हणलं की या पुलासारखं थोडासा त्रास राहतो. त्या दृष्टीकोनातून चाललाय प्रयत्न. नगरपालिका नगरपंचायतीची आरक्षण जाहीर झाली. तुमच्या हद्दीत रहमतपूर आहे तिथली रचना आणि त्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागते. इथं काय संभाव्य उमेदवारांचे चेहरे दिसायला लागले. तुमची काय रचना असणार आहे कराड उत्तर संपूर्ण काढण्यासाठी? आता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रहमतपूर ही एक अतिशय महत्त्वाची नगरपालिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जवळपास विकासाच्या दृष्टिकोनातून STP प्लांट असेल तिथलं जे सांडपाणी व्यवस्थापनाच्या नियोजनानं आपण जवळपास 32 कोटी रुपये ची त्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेली आहे मागच्या 1 महिन्यामध्ये आणि ते काम सुद्धा आता चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ झालं आहे. त्याच्यानंतर जवळपास 10 कोटी रुपये या ठिकाणी नियोजनच्या ठोक निधीमधून आणि विशेष निधीमधून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून
प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि नगरोत्थानच्या माध्यमातून जवळपास 2.5 कोटी रुपये आणि 1 कोटी रुपये अटल उद्यानच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. जवळपास 45 ते 46 कोटी रुपये निधी आत्ता आपण रहमतपूर नगरीसाठी आणलेला आहे. त्यामुळं लोकांना एक माहिती आहे की आपल्याला जर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि रहमतपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचाच नगराध्यक्ष बसवला पाहिजे या दिशेनं जनतेनं तिथल्या मन केलेलं आहे. आणि त्यामुळेच मागच्या मंगळवारी त्या ठिकाणी 4 नगरसेवक, 1 उपनगराध्यक्ष माजी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की ह्यावेळेला रहमतपूरची जनता ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. पण सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत लक्षात आलं की तुमच्यातली जी अंतर्गत एकी आहे ती काय दिसून येत नाही, मग त्याचा परिणाम किती होणार त्याच्यावर? खरं तर सहकाराची इलेक्शन्स ही थोडीशी वेगळी असतात. सहकारामध्ये सिलेक्टेड वोटर्स मतदान करत असतात आणि त्यामध्ये हे सहकाराचं इलेक्शन आणि तुम्ही लोकनियुक्त किंवा सर्वसामान्य जनतेमधून होणारे इलेक्शन आपण कम्पेअर करू शकत नाही. सहकाराची इलेक्शन ही पक्षीय पातळीवर झालेली नव्हती, त्याला वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून ही इलेक्शन झाली होती. परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका ह्या इलेक्शनला सामोरं जातो. त्यामुळे सगळी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर दिसतील, त्यात कसलाही बदल होणार नाही. पण एक काय ही आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार, निवड भारतीय जनता पार्टी म्हणून आज केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली. त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी लीड करते. तसं सातारा जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी लीड करेल, परंतु ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं महायुती केली जाईल. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांना मनोजदादांकडे चेहरे नाहीत असा आरोप म्हणजे चर्चेवर आहे. त्याबद्दल काय म्हणतात? आता तुमच्या समोर इथं महेश बाबा दिसत आहेत, संपत भाऊ दिसत आहेत, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेश तात्या आहेत, मदन भाऊ आहेत, तिकडं चुरेकर आहेत. आज चेहरे नाही हे विरोधकांना एक निगेटिव्ह प्रचार करायचे. शेवटी कोणी काय म्हणावं, गोंड चेहरे पण आहेत आपले. त्यामुळे असा काही विषय नाही. आज प्रत्येक जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणामध्ये आणि नगरपालिकेत आमच्याकडे आता एवढी रसिकेच आहे उमेदवारीची की आज आम्हाला आणि प्रत्येक कार्यकर्ता त्या ताकदीचा आहे. आज जर विधानसभेला 44,000चं लीड मिळतं, त्यामध्ये ह्याच चेहऱ्यांनी काम केलेलं आहे, ह्यांनीच सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे जनमानसामध्ये आमचे जे चेहरे आहेत ते जरी तुम्हाला जरी वाटत नसले विरोधकांना की यांच्याकडे चेहरे नाहीत, तरी आमच्याकडे मतं आहेत, लोक आहेत आणि शेवटी मतं ही लोकच देत असतात. त्यामुळे चेहरा तयार करायचं काम सुद्धा आम्ही इथनं पुढच्या काळामध्ये करणार आहे. दादा, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चोरे, पालघर, उमरज, मसूर आणि कोपर्डे हे 4 महत्वाचे गट आहेत. 4-5 असतील. सैदापूर अर्धा येतो आपल्याकडे. 5 ठिकाणी भाजपचा उमेदवार असणार का मित्र पक्ष सुद्धा उमेदवार असणार? आता काय आहे, अजूनही जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता लागायची आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यालाच बरोबर घेऊन जायची आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन 100% होईल.